नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. महाराष्ट्र कॉलिंग मध्ये आज तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण चर्चा करतोय विवाह संस्कार या विषयावर आणि मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत ज्योतिष आणि वास्तुतज्ञ श्री वासुदेव सत्रे. आपण त्यांचं स्वागत करूया. सर, कार्यक्रमात मनापासून स्वागत. नमस्कार. कार्यक्रमाला सुरुवात करायची, मात्र त्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊया. वयाच्या 16व्या वर्षी आळंदी येथे श्री वेदमूर्ती अभयशास्त्री पाठक यांच्या गुरुकुलामध्ये यजुर्वेद आणि वास्तुशास्त्र अध्ययनाला सरांनी सुरुवात केली. तसंच बालपणापासून त्यांना त्यांचे आजोबा आणि वडिलांचं वेळोवेळी ज्योतिष विद्येचं मार्गदर्शन मिळत गेलं. वयाच्या 21व्या वर्षी वडिलांकडून ज्योतिष आणि श्री वेदमूर्ती पाठक गुरुजींकडून यजुर्वेद आणि वास्तुशास्त्राचं शिक्षण त्यांनी पूर्ण केलं. गेली 12 ते 15 वर्ष ते पुणेमध्ये ज्योतिष आणि वास्तुशास्त्राचं यथायोग्य आणि प्रामाणिक अविरत मार्गदर्शनाचं कार्य करत आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्योतिष, वास्तुशास्त्र आणि वेद या क्षेत्रात वासुदेव सत्रे यांची ही 10वी पिढी आहे आणि गेल्या 15 वर्षांपासून भारतात आणि भारताबाहेर अनेक देशात त्यांचं मार्गदर्शनाचं अविरत असं कार्य सुरू आहे. आजच्या विषयाला अनुषंगानं तुमच्याही मनामध्ये शंका असतील, प्रश्न असतील, तुम्ही आता थेट सरांना विचारू शकता. त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या. 022-6684-3333 हा आपला स्टुडिओ क्रमांक आहे. चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करूया. सर, पुन्हा एकदा मनापासून स्वागत. खूप दिवसांनी आपण भेटतोय खरं तर. हो, नक्कीच. आणि खूप महत्वाच्या विषयावरती आज आपण चर्चा करणार आहोत, विवाह संस्कार. नक्कीच. 16 जे संस्कार आहेत त्याच्यापैकी हा एक संस्कार असं म्हटलं, महत्वाचा संस्कार. आणि त्याच्यामध्ये विवाह जुळवणं हा एक फार मोठा समारंभ असतो, सोहळा असतो आपल्याकडे. अगदी पत्रिका पाहण्यापासून ते मुलगा मुलगीला दाखवण्यापर्यंत पर्यंत फार त्याचे संस्कार आहेत, रीतिरिवाज आहेत आणि प्रत्येक जाती धर्मानुसार ते वेगळे वेगळे आहेत. तर काय सांगता येईल की कसं महत्व आहे आणि काय दक्षता घेतली पाहिजे? तत्पूर्वी मी एक आपल्या प्रेक्षकांना एक सांगेन की एकतर आज सर्वपितृ अमावस्या आहे आणि उद्यापासून अधिक मास सुरू होतो आहे. बरोबर. दर 3 वर्षातनं एकदा अधिक मास येत असतो. तर अधिकस्य अधिकम फलम. मी म्हणालो, विवाह इच्छुक जेही कोणी मुलं किंवा मुली असतील किंवा उपवर असतील किंवा उपवधू असतील तर त्यांनी होईल तेवढी कुलदेवीची उपासना करावी, जेणेकरून त्यांच्या विवाहामध्ये जे काही अडचणी असतील किंवा जे विवाहित आहे त्यांच्या विवाहामध्ये पती पत्नींमध्ये काही अडचणी असतील तर त्यांनी होईल तेवढी आपल्या कुलदेवीची उपासना करावी. अगदी साधा, सरळ आणि सोपा हा उपाय आहे. खूप काही सांगितलं म्हणजे असं वाटतं लोकांना की काहीतरी महत्वाचं आहे, पण सोपं सांगितलं की ते म्हणजे त्याला विशेष महत्व देत नाहीत. तर त्यांनी काय म्हणतात त्याला, अधिक मासामध्ये आपल्या कुलदेवीची उपासना करावी. आणि सोबतच हे सांगेल की हा येणारा अधिक मास जो आहे हा 19 वर्षांनी येतो आहे. कारण अश्विन महिन्याचा, कारण ही अश्विन शुद्ध प्रतिपदेला नवरात्र सुरू होतो. अच्छा, बरोबर. तर हा अश्विन महिन्याचा अधिक मास हा 19 वर्षानंतर येतोय. म्हणून मी हे सांगेल की येणारी जी दुर्गा देवी आहे ती अधिक फळ देईल. म्हणजे एखाद्याने 108 जप केला तर त्याला 216 एवढं फळ मिळेल, नक्कीच मिळेल. म्हणून मी सुरुवातीलाच बोललो की अधिकस्य अधिकम फलम. म्हणून प्रत्येक विवाह इच्छुक मुलगा मुलगी किंवा उपवर किंवा उपवधू यांनी होईल तेवढी आपल्या कुलदेवीची उपासना करावी. पत्रिका सुद्धा दाखवण्याच्या आधी. अगदी साधा, सरळ आणि सोपा उपाय आहे. आता तो तुमच्या प्रश्नाकडे तुम्ही बोललात की 16 संस्कारापैकी हा एक महत्वाचा संस्कार आहे. तर दक्षता ही घ्यावी की दोघांची ही पत्रिका, मुलाची आणि मुलीची, प्रचलित असं आहे की मंगळ आहे, बरोबर, कडक आहे, सौम्य आहे, एकदमच. काही काही फोन असे येतात मला किंवा काही काही क्लायंट्स असे बोलतात की आहे तिला मंगळ पण असं काही फारसा नाही. मी एक म्हणजे सरळ आणि सोप्या भाषेमध्ये मी स्पष्ट करतो की एकतर मंगळ असतो किंवा नसतो. तो कडक, सौम्य, कमी याच्यात असं काहीही नसतं. काय तर त्यामुळे आणि मंगळ जरी असेल मुलीच्या पत्रिकेत किंवा मुलाच्या पत्रिकेत तरीही म्हणजे ते लग्न करणं ते शक्य असतं. एकाला मंगळ आहे आणि एकाला मंगळ नाही तरी सुद्धा ती पत्रिका जुळवणं शक्य असतं. त्यानंतर आपण येऊ मृत्यू षडाष्टक योगाकडे. जरी दोघांच्या पत्रिकेमध्ये ते ऍक्च्युली काय झालं की ज्योतिष शास्त्राला या माध्यमातून खूप बदनाम करण्यात आलंय की मृत्यू षडाष्टक आहे आणि मग ते त्यात अनेक सिरियल्स मध्ये तुम्ही बघत असाल, मराठी, हिंदी याच्यात दाखवलंय की मृत्यू षडाष्टक आहे त्यामुळे कोणीतरी सासऱ्याचा मृत्यू होईल, सासूचा मृत्यू होईल किंवा दोघांपैकी एकाचा मृत्यू होईल. बघितलं असेल. पण असं काही नसतं. काय
पत्रिकेमध्ये किती प्रमाणात तो योग आहे. नुसतं राशीच जमून जर झालं असतं तर रामाची पण रास तुला आणि रावणाची पण रास तुला, एक दानव आणि एक देव. ठीक आहे, तर फक्त राशीवरून न बघता दोघांचीही प्रत्यक्ष पत्रिका आणि गुणमिलन यावर पूर्ण विश्वास ठेवू नये. दोघांचीही पूर्ण पत्रिका बघावी. त्यात जसं याआधी पण बोलत आलो आणि मी परत बोलेन की दोघांचीही वैचारिक, बौद्धिक, शैक्षणिक, शारीरिक, मानसिक पात्रता जी आहे ती किती मॅच होते ही दोघांच्याही पत्रिकेचा जो टेबल असतो त्यावरनं ती कळते. तर ती जेवढी मॅच होईल त्यानुसार ते लग्न जुळवावं. बर बर. काय? आताच तुम्ही जो गुणमिलनाचा तुम्ही विषय म्हणालात, बऱ्याच वेळेला असं होतं ना की आपल्याकडे पत्रिका बघणे हा संस्कार आहे, पण पत्रिका बघणं म्हणजे नक्की काय बघितलं जातं. बऱ्याच वेळेला असं होतं ना की अरे यांचे तर 36 गुण जुळत आहेत किंवा यांचे तर 36 आणि 32 होत आहेत किंवा आणि मग त्याच्यावरती पुढे पाऊल टाकलं जातं. पत्रिकेकडे अनेक वेळेला दुर्लक्ष होतं की हा आता गुण जुळतात तर पत्रिका कशाला बघायची, असंही चर्चा असते. कारण त्याच्यातला मूळ मुद्दा नेमकं काय बघितलं जावं हे अनेक वेळेला माहिती नसतं. तर तुम्ही शास्त्राच्या दृष्टिकोनातून काय सांगा? काय म्हणेन माहितीये का की एक तर या इंटरनेट आणि आगाऊचं ज्ञान म्हणजे कंपाऊंडरच डॉक्टर व्हायला लागलेत, त्यामुळे ज्योतिषांचं फार पेव फुटलंय. म्हणजे माफ करा पण तुम्ही सुद्धा एखादं सॉफ्टवेअर डाउनलोड कराल आणि तुम्ही सुद्धा उद्या माझी पत्रिका बघून मला सांगाल. तर काय असतं की जे शास्त्र आहे ते जाणून घेतल्याशिवाय, ते शिकल्याशिवाय त्याच्याबद्दल आपण पूर्ण माहिती घेऊ शकत नाही. अनेक लोक काय करतात की फक्त कुठलं तरी सॉफ्टवेअर वाचायचं किंवा कुठलं तरी पुस्तक वाचायचं आणि त्यातनं मग आम्हाला क्रॉस क्वेश्चन करायचंय. म्हणजे मी तर म्हणेल की मला बराचसा वेळ यातच जातो की तोंडी परीक्षा देण्यामध्ये. लोक कुठेतरी युट्यूबवर बघतील किंवा कुठेतरी वाचतील किंवा कुठल्या तरी ऍपवर बघतील, कुठल्या तरी वेबसाईटवर बघतील आणि त्याचे प्रश्न मला विचारत राहतात. तर गुणमिलन हे महत्वाचं नाही. मी परत सांगेल, ओरडून सांगेल, 10 सांगेन, पण गुणमिलनावर विश्वास ठेवू नये. गुणमिलन कोणीही करू शकतो. 10 अधिक 10 20 तुम्ही सुद्धा सांगू शकाल, एक 5 वर्षाचं बाळ सुद्धा सांगू शकेल. पण गुणमिलन नाही. तर पत्रिकेचा जो मूळ गाभा आहे, त्यांची लग्न पत्रिका आणि भावचलित पत्रिका ही जी आहे ही मूळ प्रमाणामध्ये जुळवून घेतली पाहिजे. ती जर जुळवून घेतली तर त्यावरून आपल्याला या दोघांच्याही, मी जे आता मगा बोललो, या सगळ्या पात्रता लक्षात येतात. काय, आणि त्यानुसार आपल्याला पत्रिका जुळवून विवाह जुळवता येतो. आणि दोघांची म्हणजे वैवाहिक जीवन कसं आहे, वैवाहिक जीवनामध्ये दोघांचं पटणं न पटणं एवढंच नाही, तर दोघांना पुढे संतती होणं, संतती सुख मिळणं हे पण महत्वाचं आहे. ते सुद्धा, आणि नुसतं त्या दोघांचं आणि त्या बाळाचंच आयुष्य नाही, तर पूर्ण समाजाचं सुद्धा कुटुंब आहे. जसं आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आहे की वसुधैव कुटुंबकम, पूर्ण ही वसुधा जी आहे म्हणजे पृथ्वी ही एक कुटुंब आहे. तर त्यानुसार ह्या सगळ्यांचा त्यांच्याशी संबंध असतो. माणूस जो आहे हा समाजाभिमुख प्राणी आहे, एकटा जगू शकत नाही. मला मध्यंतरी आता फ्रेंडशिप डे ला मित्रांचे मेसेज यायला लागले फ्रेंडशिप डे बद्दल. काय, तर मी सगळ्या मित्रांना एकच मेसेज केला की आलसस्य कुतो विद्या, अविद्यस्य कुतो धनम, अधनस्य कुतो मित्रा, अमित्रस्य कुतो सुखम. की आळस असेल तर विद्या कुठून येईल, आणि विद्या नसेल तर धन कुठून येईल, आणि धन नसेल तर मित्र कुठून येतील, आणि मित्र नसेल तर सुख कुठून येईल. बरोबर. तर आपण समाजाभिमुख जगणारे आहोत, तर दोघांचाही परस्पर समाजाबद्दल अप्रोच कसा असेल ते पण महत्वाचं आहे. नक्कीच नक्कीच. एक कॉल येतोय आपल्याला, शीतल आहे धुळ्यावरून, त्यांना विचारूया. शीतल, बोला, काय समस्या आहे तुमची? शीतल, आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय का? हा आवाज पोहोचतोय. बोला, काय समस्या आहे, काय अडचण आहे? हा तर 15/12/90 माझ्या मुलीच्या लग्नाबद्दल विचारायचं होतं. बोला. 15/12/90 जन्मतारीख, ठिकाण सांगा. लग्नाबद्दल विचारायचं होतं. बोला बोला. जन्मवेळी काय आहे, आणि आपल्या टीव्हीचा आवाज कमी करा. रात्री टीव्हीचा आवाज बंद करा, फोन मध्ये ऐका आणि फोन मध्ये ऐकून बोला. टीव्हीचा आवाज ऐकून बोलू 1:30 नका. वाजता. किती वाजता? रात्री 1:30 वाजता. पहाटे 1:30 वाजता. हा, रात्री हा तेच ते. हो हो हो. हा पहाटे. हो. आणि जन्मगाव, जन्म ठिकाण काय आहे? जन्मगाव चिंचपाडा, नवापूर. कुठे आलं हे? धुळे जिल्हा. नवापूर तालुका. धुळे. नवापूर तालुका. अहो धुळे ना. नाही जन्म ठिकाण. ओके.
नवापूर तालुका असं त्यांचं म्हणणं आहे. काय सांगता येईल आपल्याला यांना? मुलीचा 90चा जन्म आहे. साधारणतः दिवाळी 2020 म्हणजे येणारी दिवाळी ते दिवाळी 2021 या दरम्यान मुलीच्या पत्रिकेमध्ये विवाह योग आहेत. अच्छा, ठीक आहे. आणि मुलीला वेळ झाला आहे लग्नाला, हे उत्तमच झालं. थोडं आधी झालं असतं तर वैवाहिक जीवनामध्ये किंवा वैवाहिक सुखामध्ये काही अभाव राहिला असता. मुलीला मंगळ नाहीये. मुलीच्या पत्रिकेमध्ये फक्त गुरु केतू हा एक चांडाळ योग आहे. तर त्यामुळे मी म्हणेन की ती एक चांडाळ योगाची शांती करून घ्यावी आणि उजव्या हाताच्या पहिल्या बोटामध्ये म्हणजे तर्जनीमध्ये इंडेक्स फिंगरमध्ये एक 3 ते 3.5 कॅरेटचा पुष्कराज याने सोन्यात धारण करावा, जो की मुलीसाठी विवाह जुळणे आणि विवाहोत्तर जीवन म्हणजे विवाहानंतरचं जीवन आणि करिअर यासाठी ते उपयुक्त राहील. आणि मुलीला कमी अधिक प्रमाणात पोटाचे विकार असतील, त्यातल्या त्यात स्त्रियांचे जे आजार असतात ते असतील, तर त्यांनी आपलं जे कोणी तज्ञ डॉक्टर असतील त्यांचा सल्ला घ्यावा. आणि मी थोडं एक वेगळं सांगेन की आपले जेही कोणी प्रेक्षक आहेत तर त्यांनी आपलं विवाहाबद्दल, मुलाबद्दल किंवा मुलीबद्दल विचारत असताना आपली नावं सांगू नका, कारण अतिशय खाजगी प्रश्न आहे. इतर पूर्ण समाजामध्ये नाव होतं, कारण आपलं चॅनलवर सगळे लोक बघत असतात, त्यामुळे नाव सांगणं टाळावं. मी एक प्रेक्षक बोलतोय असं म्हणालो तरी चालेल. पुढचा कॉल आपण घेऊया. शैला आहे ठाण्यावरून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला शैला, काय समस्या आहे तुमची? शैला, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय का? हॅलो. हा बोला, काय समस्या आहे तुमची? हा, माझ्या मुलीबद्दल लग्नाचे विचारायचे. बोला, जन्मतारीख सांगा. हॅलो. जन्मतारीख सांगा. 16/9/97. ओके. जन्म ठीक. वेळ 1:14 दुपारी का रात्री? संध्याकाळी. दुपारी 1:14 का? संध्याकाळची 1:14. संध्याकाळी की रात्री? रात्रीची 1:14. ओके. आणि जन्म ठिकाण? सोलापूर, उपळाई, बार्शी तालुका. सोलापूर. ओके, ठीक आहे सर. सांगते. सोलापूर. विवाह कधी जमेल हेच विचारायचंय ना? हा, लग्नाबद्दल तिचं विचारायचं मला, कधी होईल आणि तिच्या करिअर बद्दल काय आहे का? ठीक आहे. करिअर आणि विवाह दोन्ही थोडासा प्रश्न आहे. म्हणजे विषयाला सोडून प्रश्न आहे करिअर. हो. असू दे. सगळ्यात आधी मी म्हणेन की हिला सर्दी, कफ, खोकल्याचा त्रास असेल आणि डोळे तपासून घ्यावे. आणि सोबतच करिअर जे आहे ते कलेशी संबंधित करिअर हिने करावं. कुठल्याही कलेशी संबंधित. हिचं अक्षर किंवा हिच्या हातामध्ये कुठली तरी कला असावी किंवा कुठलं तरी चित्र काढणं किंवा चित्रकला, रांगोळी असं काहीतरी कला हिच्या याच्यात असावी. आणि वयाच्या 26 पूर्ण झाल्यानंतरच हिचा विवाह करावा. विवाहाची घाई करू नये. ठीक आहे. आणि डोळे नक्की आवर्जून तपासून घ्यावे. आणि सोबतच सर्दी, कफ, खोकल्याचा त्रास असेल, पत्रिकेमध्ये पितृदोष आहे, त्यामुळे मी म्हणेन की प्रत्यक्ष भेटायला आलात किंवा फोनवरून जरी यांनी मार्गदर्शन घेतलं सविस्तर तर ते सोयीचं होईल. कारण पत्रिकेमध्ये बरंच काही बोलायचं आहे. ज्या काही गोष्टी आहेत ज्या खाजगी आहेत त्या मी बोलू शकणार नाही. तर यांनी फोन करून जर का अपॉइंटमेंट घेऊन भेटलात तर सोयीचं होईल. बरं. आणि त्याकरता आता टीव्ही स्क्रीनवरती सरांचे 2 नंबर सुरू आहेत. त्या नंबरवरती तुम्ही कधीही संपर्क करू शकता. आता ऑनलाईन मार्गदर्शन सुद्धा सर करत आहेत, त्याच्यामुळे तुम्ही त्याचा नक्की लाभ निश्चितपणाने घेऊ शकता. अजूनही प्रश्न आहेत मनामध्ये विचारायचे सरांना, पण तत्पूर्वी वेळ होते एका छोट्याशा विश्रांतीची. कुठे जाऊ नका, पाहत रहा महाराष्ट्र कॉलिंग. विश्रांतीनंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. विवाह संस्कार या विषयावरती आपण चर्चा करतोय आणि श्री वासुदेव सत्रे आपल्याला मार्गदर्शन करतायत. कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे, मात्र त्याच्या आधी एक फोन घेणार आहे मी. सरिता आहेत मालाडवरून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला सरिता, काय समस्या आहे? हा, माझ्या मुलाची जन्मतारीख आहे 8 जुलै 1997. 97. ओके. जन्म ठिकाण? दुपारी 11:50 मुंबई. दुपारी 11:50 मुंबई. ओके. विवाहाविषयी विचारायचंय ना? हा, विवाहाचंच विचारायचंय ना? नाही, मला त्याच्या करिअर बद्दल विचारायचं होतं. करिअर जरा सांगाल तर. हा. हॅलो. हो, ठीक आहे. प्रश्न कळलाय तुमचा, उत्तर देतील सर. परत एक विषयाला सोडून प्रश्न आहे. असो,
याने इंजिनिअरिंग मध्ये जर का हा पुढे गेला तर खूप चांगलं राहील. आणि त्यातल्या त्यात मी म्हणेल की लोखंडाशी संबंधित ऑटोमोबाईल वगैरे ओके. त्या ह्याच्यात त्याने पुढे जावं. आणि थोडं याच्या मनाची काळजी घ्या. हा खूप लवकरच अस्वस्थ होत असेल. आणि नैसर्गिक जे पाण्याचे स्रोत आहे त्यापासून जरा जपून राहायचं आणि सांभाळून राहायचं. त्याची थोडी काळजी घ्यायची. आणि पोटाचे विकार होतील. ठीक आहे. लोखंडाशी संबंधित कुठलंही ऑटोमोबाईल आहे, ऑटोमोबाईल मध्ये डिझायनिंग आहे, भरपूर आता फील्ड आहे. आणि आपण एकदा एक क्लू दिला की ते तेवढं तो प्रगल्भ आहे की तो तेवढा विचार करून नक्कीच आपली फील्ड ठरवू शकेल. नक्की. सर, मला एक थोडासा वेगळा प्रश्न या विवाह संस्कारांच्या माध्यमातून. आता आपण बघतोय की पती पत्नींमधले संबंध बिघडण्याचं प्रमाण हे खूप वाढलेलं आहे. आणि त्याच्याचमुळे डिव्होर्सच्या केसेस आणि आपण सगळं पाहतो, घटस्फोट होत असतात. पत्रिकेच्या माध्यमातून पती पत्नींमधले संबंध कसे असतील किंवा कसे राहतील याचं काही ताळमेळ लावू शकतो का आपण, किंवा लग्नाच्याच वेळेला हे आपण सांगू शकतो का, असं काही असतं का? बघा, पत्रिका जर का व्यवस्थित जुळून घेतली काय तर ह्या गोष्टी येणार नाहीत. वाद होतील हे नक्कीच. अगदी 36 गुण जुळले तरी आणि 0 गुण जुळले तरी, अर्थात गुणांवर तेवढा माझा विश्वास नाही, पूर्ण पत्रिका जरी जुळली तरी वाद हे होतीलच. कसं आहे की 2 मूर्ख एका ठिकाणी आलेत तर वाद होत नाहीत, पण 2 विद्वान एका ठिकाणी आले तर तिथे वाद होतो. ते म्हणतात ना, एका मॅनात 2 तलवारी राहू शकत नाही. पण तत्पूर्वी मी हे म्हणेल की मधुतिष्ठते जिव्हाग्रे हृदयेतु हलाहलम, हे दोघांनीही ठेवायला नको की फक्त तोंडावर गोडगोडपणा आणि हृदयामध्ये हलाहल म्हणजे विष, हे दोघांनी, ना पतीने ना पत्नीने, दोघांनी ठेवायला नको. त्या पतीला वाटलं की हा तू योग्य नाहीयेस, तू चुकतोयस, त्यांनी स्पष्ट म्हणून टाकावं. आणि उदार मताने त्या पत्नीने सुद्धा स्वीकार करावं. आणि तिने सुद्धा ती माफीची भूमिका ठेवावी. अर्थात काय होतं माहितीये का की मूर्ख जे असतात ना त्यांनाच अहंकार खूप जास्त असतो, ते माफी मागत नाहीत. काय आणि पत्नी सुद्धा काही बोलली तर पतीने सुद्धा, खरोखर पत्नी योग्य बोलली असेल तर पतीने सुद्धा ते उदार मताने स्वीकार करावं. आता यात प्रश्न परत येऊ आपण पत्रिकेकडे की पत्रिकेतला बुधो दोघांच्याही तो किती अंशाचा आहे, कुठल्या राशीत आहे, कुठल्या स्थानात आहे, कुठल्या ग्रहासोबत आहे, हे सुद्धा बघणं अत्यंत महत्वाचं असतं. लोक फक्त मंगळ 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 यावरच हे करतात. खरं पाहिलं तर मंगळ हा युद्धाचा कारक आहे. काय, पण ते युद्ध कसं व्हावं, म्हणजे ते हेल्दी फाईट असावी की फक्त ईर्षेची फाईट असावी, हे आपल्याला बुधातनं, गुरुतनं कळतं. की बुधातनं त्याची वाणी, स्वभाव हे सगळं कळतं. गुरुतनं त्यांचा विवेक, ज्ञान हे कळतं. चंद्र कसा आहे, परत चंद्रमा मनसो जाता, श्री सुक्तामध्ये म्हटलंय की चंद्र हा मनाचा कारक आहे. चंद्राचा आपल्या मनावर प्रभाव असतो. तर त्याचं मन किती, एखाद्या पत्रिकेमध्ये चंद्र चांगला आहे आणि एखाद्या पत्रिकेमध्ये चंद्र नीचेचा आहे. समजा पुरुषाच्या पत्रिकेमध्ये चंद्र नीचेचा आणि स्त्रीच्या पत्रिकेतला चंद्र चांगला आहे, काय तर स्त्री लगेच ती काय म्हणते, उद्या सकाळी 11 वाजता भाजी घेऊन या. पण हा विचार भोळा असतो. चंद्र नीचेचा असल्यामुळे त्याच्या मनाला लागतं ते, ठीक आहे, मला ऑर्डर देत आहे का, मी लग्न करून चुकलो का, मी काय नौकर आहे खायचा, तर ते यायला नको. ते पण दोघांमधलं साधर्म्य बघितलं. ठीक आहे, तिचा चंद्र चांगला आहे पण याचा चंद्र खराब आहे पुरुषाचा, मुलाचा, पण याचा सूर्य चांगला आहे, काय तर तो लगेच काय म्हणेल, मी आणणार नाही, मी तुझ्या बापाचा नोकर नाही. हा, तर हे पत्रिकेमधलं साधर्म्य हे समजून घेतलं पाहिजे. त्यासाठी पत्रिका दाखवणं गरजेचं आहे. आणि मी हे परत अजून एकदा सांगेन की पत्रिका दाखवा, प्रत्यक्ष पत्रिका दाखवा, ज्योतिषाचा आधार घ्या, आहारी जाऊ नका. जसं इतर शास्त्र आहे, विधिशास्त्र आहे, वैद्यकीय शास्त्र आहे, तसंच ज्योतिष सुद्धा एक शास्त्र आहे. पण प्रत्येक कुठल्याही शास्त्राच्या आपण आहारी जायला नको, आधार घ्यायला हवा. थोडं पोट दुखलं की आपण लगेच डॉक्टरांकडे जात नाही. काय, थोडं मित्रांमध्ये भांडणं झाली की आपण लगेच वकिलाकडे जात नाही. बरोबर. तसंच आहे की थोडे नवरा बायकोंमध्ये वाद झाले की माझ्याकडे येऊ नका, मी नमस्कार म्हणेन. काय, किंवा थोडी पत्रिका जुळत नाही, काय नाही, त्यासाठी हे नाही. तुम्ही पत्रिका आधीच व्यवस्थित जुळवून घ्या, नंतर काही ठीक आहे, खूप मोठ्या अडचण आहे. तुम्ही लग्न झाल्यानंतर माझी इच्छा आहे की लोकांनी माझ्याकडे वादासाठी यायलाच नको. लोकांनी हे म्हणावं की आमचा घराचा योग कधी आहे, आम्ही गाडी कधी घेऊ, एक घर झालं दुसऱ्या घराचा योग कधी आहे, किंवा संततीसाठी किंवा कधी आम्हाला संततीचे पुढच्या गोष्टींसाठी तिथेच नको. बरोबर.
तर म्हणून मी हे म्हणतो की परस्पर संबंध जे आहेत, मी जे सुरुवातीला बोललो ना की मधुदुष्टते जिव्हाग्रे हृदय तू हलाहलम, हे नको. तोंडावर फक्त मध नको आणि हृदयामध्ये काय तर विष, या गोष्टी नको. सर, प्रेमविवाहाचं प्रमाण जे आहे ते सध्या खूप वाढलेलं आहे. पण हे एक अशी कॉन्सेप्ट आहे की तिथं पत्रिका किंवा गुणमिलन किंवा ह्या गोष्टी फार नंतर राहतात. पहिल्यांदा आधी दोन व्यक्ती एकत्र येतात, एकमेकांची आवड ठरते, एकमेकांना पसंती होते, आणि नंतर जेव्हा ते लग्नापर्यंत पोहोचतं तेव्हा घरचे जर तयार असतील तर मग कुठेतरी ती सुरुवात होते की तुम्हीही पत्रिका बघून घ्या किंवा तुम्हीही काय तुमच्या आयुष्यामध्ये आहे. तर हे असं काही होतं का, किंवा तुमच्यापर्यंत अशी काही लोक येतात? भरपूर येतात, अनेक येतात. मी स्वतः जवळजवळ 70च्या वर प्रेमविवाहामध्ये साक्षीदार म्हणून सही केली आहे. तर प्रेमाचं लक्षण काय आहे की त्वत्सुखे सुखित्वम प्रेम लक्षणम. दोघं जण जर का म्हणत असतील की तुझ्या सुखात माझं सुख आहे, हे प्रेमाचं लक्षण आहे, असं जर प्रेम असेल तर ते खरोखर तो प्रेमविवाह. मी मागे एकदा एका कार्यक्रमात बोललो होतो, तुम्हाला आठवत असेल की प्रेम काय. दत्ताच्या आरतीमध्ये एक ओळ आहे, मी तूपणाची झाली बोळवण एका जनार्दनी श्री दत्तधान. तो भक्त काय म्हणतो की तू मी आणि मी तू आहे. ही जर का धारणा असेल तर ते प्रेम आहे. असं जर प्रेम असेल तर तो प्रेमविवाह. आणि त्या प्रेमविवाहाला ज्योतिषशास्त्राने अक्षरशः बगल दिलेली आहे. तदेव लग्नम सुदिनं तदेव तारा बलन चंद्र बलन तदेव. तुमचं लग्न अमावस्येला हो किंवा आजच्या सर्व पितृ अमावस्येला हो, तुम्हाला सगळ्या तारांचं, चंद्राचं, ग्रहाचं सगळ्यांचं बळ आहे. कारण प्रेमापुढे सगळं जग नतमस्तक होतं. ऍक्च्युली जे आपण क्रोधाने किंवा रागाने जिंकू शकत नाही ते प्रेमात होतं. एखाद्याला म्हटलं अरे एक ग्लास पाणी दे, ऐकणार नाही. त्याला आपण म्हटलं की भाऊ एक ग्लासभर पाणी देतो का, तांब्यावरून आणून दे. ही प्रेमाची खरी ताकद आहे. नक्की. सर, आपण कार्यक्रमाच्या अगदी अंतिम टप्प्यामध्ये आहोत आणि आपण प्रथेनुसार दर कार्यक्रमाच्या शेवटी एक सुविचार, एक विचार आपण लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. आजचा काय विचार आहे? नक्कीच मी म्हणेल की प्रत्येक स्त्रीने, म्हणजे अर्थात माझा स्त्रीवर जोर नाही, पण खरं एक जे घर जे एकसंघ होतं ते एका स्त्रीमुळे होतं. तर प्रत्येक स्त्रीमध्ये नीती, भीती आणि प्रीती या तीन गोष्टी असायलाच पाहिजे. नीती म्हणजे आपल्या संसाराबद्दल तिची नीतिमत्ता, आपल्या नवऱ्याबद्दल नीतिमत्ता असायला पाहिजे. प्रीती आपल्या संसाराबद्दल आणि आपल्या नवऱ्याबद्दल प्रीती असायला पाहिजे. आपण नवीन घरात आलो आहे, सासरची लोक आहेत, त्यांच्याबद्दल सुद्धा प्रीती तिने वाढवावी. आणि भीती जी आहे ती भीती म्हणजे खरोखर वाघासारखी किंवा सिंहासारखी भीती नाही, पण आदरयुक्त भीती जी आहे ती तिच्या मनामध्ये आपले आई वडील आणि सासरचे सासू सासरे आणि जे कोणी ज्येष्ठ लोक आहे यांच्याबद्दल ती भीती असली पाहिजे. नीती, भीती आणि प्रीती या तीन गोष्टी जर असल्या ना, कुणालाही माझ्याकडे यायची गरज नाही. कुठल्याही प्रत्येक घरामध्ये जर का प्रत्येक स्त्रीला या तीन गोष्टी असतील तर त्यांनी वैवाहिक अडचणींसाठी त्यांना माझ्याकडे येण्याची गरज नाही. आणि माझी खरोखर प्रभू श्रीरामाला प्रार्थना आहे की या गोष्टी प्रत्येक स्त्रीमध्ये, प्रत्येक विवाहित स्त्रीमध्ये आणि अविवाहित मुलीमध्ये सुद्धा या गोष्टी याव्यात. आणि त्या आल्यात तर नक्कीच त्यांना अडचणींसाठी माझ्याकडे यायला नको. मी माझी दररोज देवाला प्रार्थना असते की लोकांनी माझ्याकडे फक्त शुभ कार्यासाठी यावं. आम्हाला गाडी घ्यायची, आम्हाला घर घ्यायचं आहे, आम्हाला मुलाला परदेशात पाठवायचं आहे, तर साधारण केव्हा हा आठवडा किंवा पुढला आठवडा शुभ कार्यासाठी यावं. कारण मला सुद्धा लोकांच्या अडचणी ऐकून, मला सुद्धा वारंवार ते बघून सुद्धा मला म्हणजे ते सहन होत नाही किंवा मनाला ते तेवढं बरं वाटत नाही. नक्कीच. सर, तुम्ही आजच्या कार्यक्रमामध्ये आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत त्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून आभार. नमस्कार. आणि याबरोबरच वेळ होते इथेच थांबण्याची. कुठे जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही.